लोकसभेच्या वेळेस पण प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की आम्हाला काँग्रेससोबत जायचं होतं, महाविकास आघाडीसोबत जायचं होतं, पण त्यांनीच आम्हाला घेतलं. खोटं बोलतात. अगदी आता तुम्ही स्पष्ट आरोप करतो खोटं बोलतात म्हणून. त्यांना आम्ही लोकसभेच्या काही जागा देऊ केल्या होत्या, पण त्यांचे रोज उलटे सुलटे, कधी हवा असतो बातम्या करायचं, कधी यायचंच नाही. बरंच नाट्य पण घडलं होतं, नाराजी नाट्य. कोणी ह्याच्याशी बोलणार नाही, ह्याच्याशी बोलणार नाही, अपमान करायचा, स्वतः आमच्यासमोर घडलेल्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे त्यांची इच्छा महाविकास आघाडीच्या बरोबर जायची नव्हती कधी. मी त्यांना कितीदा तरी, अगदी मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्याशी जिल्हा परिषदेला आघाडी केली होती. मी त्यांना साध्या गोष्टी सांगितल्या की आज देशामध्ये एक टॉल दलित लीडर, म्हणजे समजा जगजीवन राम यांच्यासारखे असं कोणी नाही आहे. आज देशात एकाच माणसाकडे आंबेडकर नाव आहे. तुम्हाला राजकीय अनुभव आहे, तुम्ही सुशिक्षित आहात, वकील आहात, तुम्ही दिल्लीमध्ये काम केलेलं आहे, तुम्ही संसदेत असणं गरजेचं आहे. तुम्ही एकटे जाणार नाही. तुम्ही आमच्यावर आला तर तुम्ही संसदेत जाल, तुमचे 2-4 सहकारी खासदार होतील आणि तुम्ही एक व्हॉइस ऑफ द एक्सप्लॉयटेड पीपल, म्हणजे वंचित शोषित घटकांचा एक आवाज म्हणून संसदेत तुम्ही जाल आणि तुम्हाला एक राष्ट्रीय नेतृत्व मिळेल. हे सगळं आम्ही सांगितलं, पण त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. काय म्हणाले तेव्हा? म्हणजे त्यांनी एक्सेप्ट नाही केली ती ऑफर? त्यांनी काहीतरी ते सांगतात इतक्या पाहिजे तितक्या पाहिजे, तुमच्या पडलेल्या सगळ्या जागाचे काहीतरी वेगळे तर्क करतात. माझं प्रामाणिक मत होतं की प्रकाश आंबेडकरांनी संसदेमध्ये आलं पाहिजे. संसदेमध्ये दलितांचा, संबंध देशातल्या दलितांचा आवाज म्हणून त्यांना राज्य मान्यता मिळाली असती, जी मायावतीनं देखील मिळू शकली नव्हती, ती मिळाली असती. तो स्कोप होता. पण ते त्यांच्या काय प्रायोरिटीज आहेत मला माहिती आहे. आता आम्हाला वाटतं की काय प्रायोरिटी, पण बोलणं अवघड आहे जाहीरपणे. कदाचित त्यांनी तुमच्यासोबत आघाडी केली असती तर मागच्या 19च्या लोकसभा आणि विधानसभेला जो परफॉर्मन्स होता वंचितचा, तो आता दिसलाच नाही. म्हणजे डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत आम्ही प्रचार तोच केला की तुम्ही काय केलं. 2019च्या लोकसभेमध्ये आमच्या 7 जागा तुम्ही पाडल्या आणि भाजपच्या 7 अतिरिक्त जागा निवडून आणल्या. फायदा कोणाला मिळाला? तर हा प्रचार लोकांच्यापर्यंत गेला. आज दलित समाजामध्ये, आंबेडकराईट जमातीमध्ये शिकलेले लोक आहेत, ते काही ब्लाइंड फॉलोअर्स नाही. आणि त्यामुळे आंबेडकरांचे काय चालले त्यांना कळतं. कदाचित उघड ते टीका नाही करणार आदरामुळं आंबेडकरांच्या बद्दलचं, पण त्यांना कळतं ना, गणित तर कोणी करू शकतं. तर त्यामुळे म्हणून आपण बघतोय की त्यांची आज ही परिस्थिती झालेली.